सुनील सर. हॅलो. नमस्कार मित्रो. आपण थोड्याच वेळात लाईव्ह येणार आहोत आणि आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करतो आहे. डॉक्टर सुनील सर, आपण असाल तर रिमार्क्स एखादा पाठवण्यात यावा. बरीचशी मंडळी जॉईन होत आहे, तर त्यांची आपण 1-2 मिनिट वाट पाहू आणि आजचं सेशन चालू करूया. आमचे मित्र डॉक्टर आनंद मुळे सर आलेले आहेत. सुनील सरांचा मेसेज आलेला आहे की आपण स्टार्ट करण्याबद्दल. आपण तयार आहोत. सुरुवात करूया या विषयासंदर्भात. वेळही झालेला आहे, आपण जो वेळ दिलेला होता त्यानुसार. आमचे मित्र आणि विद्यापीठाचे अधिकारी PRO संजय शिंदे सर हे देखील आलेले आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माजी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक मोराळे सर देखील आले आहेत. गुड मॉर्निंग सर. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया, कारण बरेचसे मंडळी येत राहील. अमोल राठोड आलेले आहेत, आमचे महादेव मुळे आलेले आहेत. सर्वांचं सर्वप्रथम या सेशनमध्ये स्वागत, जो आपण कॅम्पस कट्टा यांच्यामार्फत आमचे मित्र डॉक्टर सुनील राजपूत सर यांनी हे सेशन मुळात ते होस्ट आहेत. तर सर्वप्रथम मी कॅम्पस कट्टा या संपूर्ण टीमचे आणि त्यातल्या त्यात डॉक्टर सुनील सर यांचे अभिनंदन करू इच्छितो, कारण आपण अशा पद्धतीचा पुढाकार घेऊन या कोविड-19 परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी आणि जे काही समस्या त्यांना आता उद्भवत आहेत त्याच्यावरती कुठे ना कुठे त्या विषयातील संबंधित लोकांशी चर्चा झाली पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून आपण अशा पद्धतीचा कॅम्पस कट्टाचा हा FB लाईव्ह हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. बरीचशी धुरंधर मंडळी या पूर्ण आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना भेटायला येणार आहे. काल उडान सरांचं झालेलं आहे, उद्या महेश कळलावी सरांचं आहे, मी आज सकाळी अंबुरे सरांचं देखील पाहिलं होणार आहे सेशन. तर खूप चांगली मंडळी डॉक्टर सुनील सरांनी आपल्या सर्वांदेखील मी पुन्हा एकदा डॉक्टर सुनील सर यांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन देखील करतो. माझी मराठवाड्यातल्या आणि इतर ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हा जो काही पुढाकार घेतला आहे या पुढाकारामध्ये आपण सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त फायदा
आणि आपल्याला या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पुढे जाता येईल त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपण आपलं सेशन चालू करूया. मला जो विषय त्यांनी दिलेला आहे तो आहे की रोजगाराभिमुख शैक्षणिक व्यवस्थापन. मी त्याची एक छानशी PPT देखील तयार केली आहे. तर माझ्याकडे PPT उपलब्ध आहे आणि मी तुमच्याशी संवाद साधतो. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ह्या विषयावरती जाण्याचा प्रयत्न करूया. मला जे उद्दिष्ट सांगितलं आहे की आता हा जो काही कोविड-19चा जो काही काळ आपल्यासमोर उभा टाकलेला आहे, या कोविड-19च्या काळामध्ये खूप साऱ्या समस्या, चॅलेंजेस विद्यार्थ्यांसमोर खास करून आहेत. तर आजच्या सेशनचे जे मुख्य ऑडियन्स आहे किंवा ज्यांना हे उपयुक्त आहे ते राहतील विद्यार्थी. कारण विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. पुढे काय होणार, आत्ता काय होणार, या सगळ्या प्रश्नांचा कुठेतरी उहापोह होण्यासाठी, त्यांना कुठे ना कुठे मनामध्ये उत्तरं मिळण्यासाठी या सेशनचं आयोजन इथं केलेलं आहे. आणि रोजगाराभिमुख ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस शब्दातूनच आपल्याला कळून जाईल की बाबा जे काही करू ते आपल्या रोजगाराच्या, आपल्या करिअरच्या संबंधित असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हा सेशन पूर्ण आपण पुढे काही वेळासाठी कंटिन्यू करत आहोत. विद्यार्थी मित्र आणि सर्वजणच, सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे सर्वजणच आपण घरी आहोत. घरच्या या परिस्थितीमध्ये जर आपण काही काळ पाहिला, मला वाटतं 30 जानेवारी 2020ला आपल्या इथं केरळामध्ये पहिल्यांदा केस सापडलेली होती आणि जवळपास हा 2 महिन्याचा काळ येऊन गेलेला आहे, 2-2.5 महिन्याचा काळ. या संपूर्ण कालावधीमध्ये 2 गोष्टी खूप प्रामाणिकपणे जाणवलेल्या आहेत की आपण सर्वजण घरी आहोत, लॉकडाऊनमध्ये आहोत आणि दुसरं आपल्याला काही नियमावली दिलेले फॉलो करायची. या सगळ्या परिस्थितीमध्ये आयुष्य जगायचं आहे. हे मुख्य 2 गोष्टी आपल्या सर्वांसोबतच घडत आहेत. तर विद्यार्थ्यांबाबतीत काय, विद्यार्थी काय करत आहेत? तर विद्यार्थी घरी आहेत. घरी विद्यार्थी काय करत आहेत? कोण इंटरनेटवरती आहे, कोण मोबाईलवरती आहे, कोण TV पाहत आहे, कुणाला जमेल तसं कोण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत आहे, कुणाला जमेल तसं कोण त्याला असं म्हणू की आपण मित्रांशी गप्पा गोष्टी, चॅटिंग, व्हॉट्सअप, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी लोक सगळ्यात जास्त प्रमाणात करत आहेत. आता विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असा पडतो की सध्याच्या वातावरणामध्ये माझं कॉलेज नाही आहे, क्लासेस नाही आहेत माझे, जी मी आउटिंग वगैरे करत होते आउटिंग माझं नाही आहे, मित्रांसोबत बसून कॅन्टीनवरच्या गप्पा नाही आहेत आणि इतर काही शिक्षकांनी दिलेले किंवा विद्यापीठाने कॉलेजने दिलेले असाइनमेंट्स पण नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना वेळ घालवणे हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग आहे. विद्यार्थी मित्र, हा तुम्हाला असणारा वेळ हा तेवढा अलॉटेड आहे. त्याच्यात कमी आणि जास्त काहीच होणार नाही. दिवस हा 24 तासाचाच आहे. आत्ता सध्याचा जो कालावधी आहे तो आत्ताचा 2-2.5 महिने आणि पुढे काही दिवसांमध्ये असाच थोडासा राहणार आहे. तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला काही पर्याय आहे, काय करायचं आहे? त्याच कंडिशनमध्ये आपण हे सगळं स्वीकारायचं का परिस्थिती खूपच वाईट आहे म्हणून त्याला गुंजारत बसायचं? तर कॉल आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. आता हे जे काही सेशन किंवा जी चर्चा करतोय ही चर्चा बरीचशी प्रॅक्टिकल ओरिएंटेड होईल. तुम्ही म्हणताल की कोविडचं वातावरण चालू आहे, सगळेजण स्ट्रेस वगैरे मॅनेज करण्याच्या पाठीमागे चालू आहे आणि तुम्ही करिअर ओरिएंटेड थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतायत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता वेळ मिळाला आपल्याला. या मिळालेल्या वेळामध्ये आपण आपल्या पुढच्या आणि सध्याच्या परिस्थितीचं नियोजन करून जर मार्केटमधील ज्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या संधी आत्ता कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि या कालावधीमध्ये त्या संधींना कॅप्चर करण्यासाठी जे काही स्किल लागतात त्या स्किल आत्मसात करण्यासाठी हे सेशन किंवा ह्या कालावधीचा उपयोग तुम्ही जास्त प्रमाणात केला पाहिजे, असं माझं मत आहे. आता पुढे जाऊन बरीचशी जर वातावरण तुम्ही पाहिलं तर न्यूज बातम्या चालू आहेत. बातम्यामध्ये प्रचंड तुम्ही मुंबईची परिस्थिती पाहताय, पुण्याची परिस्थिती पाहताय, इतर ठिकाणची परिस्थिती पाहताय. या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे एक माइंडसेटमध्ये दबाव आहे. हा दबाव आपण समजून घेतला पाहिजे. निश्चित तो दबाव आहे. आर्थिक परिस्थिती म्हणत असाल तर आर्थिक परिस्थितीबद्दल मी नंतर येणार आहे, कारण हा रोजगारभिमुख सेशन आहे. रोजगार जिथे शब्द येतो तिथे इकॉनॉमी, अर्थकारण हे 100% येणार. तर हे सेशनमध्ये आपल्याला अर्थकारण, इकॉनॉमी, त्याचा मार्केटवरती, भारतीय मार्केटवरती झालेला परिणाम आणि त्याच्यातून तुमच्या रोजगारावरती झालेला परिणामाने असणाऱ्या संधी, याच्यावरती आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. आता इन्व्हायरमेंट तसं विद्यार्थ्यांसाठी एक्झामचं काय होणार आहे हे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. भविष्याचं काय होणार आहे, कुणाला आरोग्याची काळजी आहे आणि बरेचसे की घरात ग्रॉसरी असली पाहिजे,
ज्या गोष्टी आपलं आयुष्य जगण्यासाठी मिळाल्या पाहिजे त्या गोष्टी मिळत आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक जणाच्या मनामध्ये हा विचार चालला आहे. आता आपण या सगळ्या गोष्टींना घेऊन पुढे जायचं आहे. आपल्याला ह्या नाकारता येणार नाहीत, आपल्याला ह्या गोष्टी टाळता येणार नाहीत. या गोष्टींना स्वीकारून पुढे जायचं आहे. मग स्वीकारून पुढे जात असताना आपण आपलं जे करिअर आहे ते साईडला ठेवणार आहोत का? बिलकुल नाही. आपण आपलं भविष्य अंधारात मग पाहतो का? बिलकुल नाही. हा मित्रांनो एक ब्रेक आहे, हा एक पॉज आहे. या ब्रेकचा आणि पॉजचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर देखील तुम्ही करू शकता. मी थोडंसं प्रॅक्टिकल बोलतो आहे. पुढे जाऊया थोडंसं. ऑप्शन काय आहेत? जी परिस्थिती आहे त्याच्याबरोबर फाईट करा. दुसरं ऑप्शन आहे, जे डिमांड आहे त्याला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. कसलीही डिमांड, मग तुमचे शारीरिक डिमांड जे आहे तंदुरुस्त राहण्याची असेल, तुमच्या कलेची डिमांड असेल, त्या डिमांडला तुम्ही ॲडजस्ट करा. नाही तर तिसरा पर्याय आहे, तुम्ही तुमच्या कामामध्ये एंगेज राहा. कामामध्ये एंगेज राहिला तर तुम्हाला तेवढा इफेक्ट जाणवणार नाही. कारण असं म्हणतो की आपण खाली दिमाग शैतान का घर, तर तशा गोष्टी न येता आपण त्याला पॉझिटिव्हली जेवढ्या काही गोष्टी आपल्याला घेता येतील त्या पॉझिटिव्ह गोष्टी घेण्याचा प्रयत्न अशा या परिस्थितीमधून केला पाहिजे, असं माझं मत आहे. थोडंसं पुढे जाऊया आणखी. विद्यार्थी आणि आपली एकंदर शैक्षणिक सिस्टम जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर 3 पद्धतीचे शिक्षण इथं दिलं जातं. एकतर ट्रॅडिशनल कोर्सेस आहेत, ज्याला आपण BA, BCom, MA, MCom, MSc, इतर ही कोर्स ट्रॅडिशनल पद्धतीनं आहेत. दुसरे आहेत प्रोफेशनल, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे, फार्मसी आहे, आणखी इतर काही कोर्स आहेत. आणि तिसरा एक लर्निंग फॅक्टर आहे, तो आहे ऑदर लर्निंग. ऑदर लर्निंग म्हणजे जे काही व्होकेशनल वगैरे इतर गोष्टी लागतात ना, त्या गोष्टी संदर्भातला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, ऑदर लर्निंग. आता ह्या 3 पद्धतीमध्ये आपण कुठेतरी येतो. एक तर ट्रॅडिशनल लर्निंग केलेली असते, प्रोफेशनल लर्निंग केलेली असते किंवा ऑदर लर्निंग केलेली असते. आता रोजगाराभिमुख बोलायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ घ्या, माझं MA मराठी झालेलं आहे. आता MA मराठी याचा जर स्कोपचा विचार केला तर MA मराठी मग टीचिंगमध्ये जात आहे तुम्ही, इतर MPSCच्या वगैरे ट्राय करताय. याच्या पुढे काय? तर याच्या पुढे आपण त्याला रोजगाराभिमुख विषयाकडे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी आहेत, खूप साऱ्या संधी आहेत. मी त्या काय काय संधी आहेत त्या पुढे जाऊन तुम्हाला आणखी सांगणार आहे. तर ट्रॅडिशनल कोर्सेस ही कसं जगायचं शिकवतात. प्रोफेशनल कोर्सेस हे तुम्हाला तुमच्या आयुष्याचं करिअर कसं सेट करायचं यासाठी मार्गदर्शन करतात. आणि हे ऑदर कोर्सेस आहे, ऑदर लर्निंग आहे, ते तुमच्या असणाऱ्या कलेला झळाळी देतात. एक एक्स्ट्रा फॅक्टर, एक्स फॅक्टर तुमच्या अँगलमध्ये आणतात. तर ह्या तिन्ही गोष्टी, ह्या तिन्ही अँगलनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या करिअर पॉईंट ऑफ मध्ये शिकलं पाहिजे, असं मला वाटतं. आता डिग्री असणं हे वेगळं आणि एम्प्लॉयबिलिटी असणं हे वेगळं. आता माझ्याकडे असणारी डिग्री म्हणजे मला जॉब मिळेल का? मित्रांनो सॉरी, तुम्ही ज्या वेळेस इंटरव्ह्यूचा कुठेही इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस त्याचा रेशिओ ठरलेला आहे की 10 विद्यार्थ्यांनी जर इंटरव्ह्यू दिला तर किती लोकांना घ्यायचं. 20 जणांना इंटरव्ह्यू घेतला तर किती जणांना घ्यायचं. हा जो काही इंडेक्स आहे तो इंडेक्स फिक्स आहे. आता हा इंडेक्सनुसार जर तुम्ही गेलात तर आता सध्या वाढणारी जी काही स्पर्धा आहे, वाढणाऱ्या स्पर्धेमध्ये तुमचा हा इंडेक्स आकडा वाढत जाईल. कदाचित 30 एक होईल, 40मध्ये एक होईल. म्हणजे 40 लोकांमध्ये तुम्हाला एकाला एक्स्ट्रा समथिंग डिफरंट द्यायचा प्रयत्न करावा लागेल. तेव्हा तुम्हाला कुठे जॉबची ऑपॉर्च्युनिटी पुढे जाऊन भविष्यात क्रिएट होणार आहे. नाऊ स्टार्ट थिंकिंग व्हॉट एक्स्ट्रा आय हॅव. माझ्याकडे एक्स्ट्रा काय आहे, त्या एक्स्ट्राला थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणे सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. आणखी पुढे जाऊया. आता 3 गोष्टी सांगितल्या. जे काही नॉलेज माझ्याकडे आहे, विद्यार्थी मित्र, आजकाल जे काही मार्केट्स आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे काही आपण अर्थकारण पाहतो किंवा शैक्षणिक सिस्टम पाहतो, तर नॉलेजला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. तुमच्याकडे एखादं नॉलेज आहे त्याचं युटिलायझेशन तुम्हाला माहीत पाहिजे. कुठल्या माझ्या कीबोर्डवरती समजा 96 की आहेत, या 96 कीपैकी कुठली की दाबल्यानंतर एक्झॅक्ट काय होतं याचं नॉलेज तुमच्याकडे आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला एखादा फोन येईल, तो विचारेल की मला माझं सिस्टम शट डाऊन करायचं आहे, मला एक्झॅक्ट कुठली की दाबावी लागेल, तर ती एकच की सांगणे, दॅट इज इम्प्लिमेंटिंग ऑफ युअर नॉलेज
इन टू युअर एक्झिस्टन्स ऑफ वेल्थ. म्हणजे असणाऱ्या वेल्थला तुम्हाला नॉलेजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, असणाऱ्या नॉलेजला तुम्हाला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. वेल्थ इन द सेन्स यूज, त्याचा वापर दोघांसाठी आहे, सोसायटीसाठी आहे, कॉर्पोरेटसाठी आहे. त्याच्याबरोबर तुम्ही इतर जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही पाहताय की युअर आउटपुट हॅज टू हॅव सम व्हॅल्यूज. आता आमची बरीचशी सायन्सची दिग्गज मंडळी आपल्याकडे पाहतो, तर लॅबमध्ये जे काही तुमचं संशोधन होतं त्या संशोधनाचं कमर्शियलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या रिसर्चला तेवढं मानावं तेवढं वेटेज बाहेर दिलं जात नाही आहे. तर या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. आयदर इट हॅज टू बी कमर्शियलाइज ऑन मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढे जाऊया. हे माझं नॉलेज कोणाला तरी वापरायला राहावं. आता असणारं माझं नॉलेज, असणारी माझी डिग्री मार्केटमध्ये कुणाचं तरी ड्रीम किंवा कुणाची तरी गरज पूर्ण करण्यासाठी पाहिजे. माणूस मार्केटमध्ये दोनच गोष्टीसाठी जातो मित्रांनो. एक तर त्याला गुड्स घ्यायचे असतात, नाहीतर सर्व्हिसेस घ्यायचे असतात. गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा म्हणतो आपण त्याला. एक तर तुमचं नॉलेज काय करेल, एक तर लोकांची वस्तू तरी पुरवठा करेल, नाहीतर सेवा तरी पुरवठा करेल. तुम्ही ठरवून घ्या की असं तुमच्याकडे कुठलं नॉलेज आहे की जे नॉलेज वस्तू देते का ते नॉलेज एखादी सेवा देते. सेवा देत असेल दॅट बिकम सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 24 तास अपडेटेड राहावं लागतं. सर एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेलात, आज भाजी चांगली मिळाली, उद्या नाही मिळाली तर परवा आपण अवॉइड करतो जायचं. दॅट इज सर्व्हिस इंडस्ट्री. आज एखाद्या फोनची रेंज चांगली नाही तर आपण लगेच स्विच होतो, पोर्टेबल करून घेतो. दॅट इज सर्व्हिस इंडस्ट्री. वस्तूचंही तसंच आहे मित्रांनो. वस्तूच्या बाबतीत जी वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचते फ्रॉम देअर मॅन्युफॅक्चरिंग टू द यूज ऑफ दॅट कन्झ्युमर, नॉट कस्टमर बट कन्झ्युमर ऑल्सो, तेवढा जो काही प्रवास आहे त्या वस्तूचा प्रवास आहे. आणि त्या वस्तूचं फीचर डेली चेंज होतं आहे. आज माझ्या मोबाईलमध्ये असणारं फीचर उद्या सेम नाही आहे, उद्या वेगळे फीचर ॲड होत आहे. तर वस्तू आणि सेवा मी नेमकं यातलं काय फुलफिल करतो आहे आणि कुणाचं फुलफिल करतो आहे हे मला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनं पुढे जायचं असेल तर. पुढचा एक पॉईंट आहे की तुमचं नॉलेज कुणाचा तरी प्रश्न सॉल्व केला पाहिजे. तर तुमच्या नॉलेजनं कुणाचा तरी प्रश्न सॉल्व व्हावा म्हणजे काय. आता कोविडची परिस्थिती आहे. या कोविडच्या परिस्थितीमध्ये खूप साऱ्या लोकांना ताणतणावाचा खूप साऱ्यांना अडथळा आहे. त्यानंतर कोविड काय आहे समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचं एक सायंटिफिक वर्किंग समजून घ्यायचं आहे. याचा आर्थिक इकॉनॉमिक होणारा इफेक्ट समजून घ्यायचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं शिक्षण, मी मॅनेजमेंटचं आहे, माझं मॅनेजमेंटचं शिक्षण जर या परिस्थितीमध्ये कामाला येत नसेल तर मी म्हणेल त्याचा उपयोग नाही. तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा उपयोग त्या वेळेस त्या काळाच्या सामाजिक आणि कॉर्पोरेटमधल्या गरजांची फुलफिलमेंट करण्यासारखंच तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. तर तुम्हाला त्या रोजगार ओरिएंटेड त्या मार्केटमध्ये टिकता येईल विद्यार्थ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. आणखी पुढे जाऊया. पुढचा मुद्दा जो काय आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे. जॉब करण्याची ठिकाणं काही फिक्स आहेत. एक तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाणार आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये माहीत आहे बरेच दिवस झालं ओपनिंग्स वगैरे खूप कमी आहेत. नाही तर प्रायव्हेट जॉबमध्ये जाणार. तिसरा पर्याय कॉर्पोरेटमध्ये तुम्ही जॉबला जाऊ शकतात. पुढचा पर्याय आहे तुम्हाला स्मॉल किंवा एखादी बिग बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. आणि शेवटचा पर्याय तुम्ही स्वतः उद्योजक बनू शकतात, एंटरप्रिनर बनू शकतात. आता मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, कॉर्पोरेट जॉब, स्मॉल किंवा बिग तुमची बिझनेस असेल किंवा एंटरप्रिनरशिप तुमचं असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला याच्यामध्येच करिअर करणार आहात आपण. याच्या बाहेर कुठे करिअरला कुणाला संधी मिळणार नाही. मग जस्ट मला याच्यामध्ये करिअर करायचं आहे. आय हॅव टू डिसाईड where I want to focus. I have to set my vision that this is the area which I want to catch. तर या 5 क्षेत्रानुसार तुम्ही अगोदर ठरवून घ्यावं की मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे. पुढे आणखी पुढे जाऊया. आता आपण करिअरचं ऑप्शन सांगितलं. आता रोजगाराभिमुख बोलतोय. आता मी 2 पातळीवरती बोलणार आहे. कोविड नंतरचा आर्थिक परिणाम काय झाला, कारण जोपर्यंत तुम्हाला आर्थिक परिणाम काय झाला कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला हेही कळणार नाही की रोजगाराच्या नेमक्या संधी आणि स्कोप कुठे होणार आहे आणि मला नेमकं काय करायचं आहे. तर सध्या जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो,
जगाचा सिनारिओ काय आहे, भारताचा सिनारिओ काय आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही की जगामध्ये आता सध्या काही मेजर इकॉनॉमिक हब आहेत, जे स्ट्रॉंग कंट्रीज आहेत. त्याला इकॉनॉमिकली आपण ब्ल्यूचिप कंट्री देखील म्हणू शकतो आपण त्यांना. त्याच्यामध्ये US आहे, युरोपमधले 2-3 देश आहेत, इंडिया ऑब्वियस येते, चायना येते, जपान येते, अशा काही रशिया आहे. अशा काही कंट्रीमध्ये ज्या वेळेस अशा काही मोठ्या गोष्टी होत असतात, अडचणी येत असतात, त्याचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये खाली पर्क्युलेट होत असतो. उदाहरणामध्ये एखाद्या गावामध्ये पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीहून सगळ्या घराला, सगळ्या त्या गावामध्ये पाण्याचं सर्क्युलेशन होत असतं. तसंच जगामध्ये देखील अशा काही मोठ्या इकॉनॉमी आहेत, त्या इकॉनॉमीचा इफेक्ट छोट्या छोट्या देशाला होत असतो. प्रत्येक देशाचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं एक आपलं मॉडेल तयार आहे किंवा आपलं मॉडेल त्यांचं फिक्स आहे. चायनाचं त्यांचं मॉडेल फिक्स आहे. आता ज्यावेळेस भारताचा आपण विचार करतो, भारताचा विचार करत असताना भारत हा आउट ऑफ इंडिया, भारताच्या बाहेरील बऱ्याचशा अर्थकारणावरती डिपेंड आहे. भारताला स्वतंत्र असं मॉडेल अद्याप 1991 नंतर आपल्याला तसं विकसित झालेलं दिसत नाही आहे. तसं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं म्हणतो. कारण 91ला आपण LPG पॉलिसी अडॉप्ट केली. ग्लोबलायझेशनच्या जो काही गोष्टी होत आहेत, त्या ग्लोबलायझेशनमुळे आपण त्या आपल्याही देशाचा विकास करून घेतलेला आहे मागच्या काही 20-25 वर्षाच्या काळामध्ये. भारतीय इकॉनॉमी याच्यावरती काय परिणाम घेतला आहे? जगामध्ये 6 टॉपच्या कंट्री आहेत. आता तुम्हाला जगात त्याला म्हणतात की इंडिया इज गोइंग टू बिकम अ सुपर पॉवर असं म्हणतात. अब्दुल कलामांनी हे स्वप्न पाहिलं. 2003ला त्यांनीच ठरलं होतं की आय थिंक 2003ला आय थिंक 3ला ठरवलं की आपला 2020मध्ये भारत महासत्ता होणार. मित्रांनो, भारत महासत्ता होणार ह्याचा क्रायटेरिया काय, कसा ठरवायचा भारत महासत्ता? त्याचे क्रायटेरिया इकॉनॉमिक क्रायटेरिया होते. म्हणजे काय, 2020मध्ये आपण टॉपच्या इकॉनॉमीमध्ये येऊ. जगामध्ये किती टॉपच्या इकॉनॉमी आहेत? जगामध्ये काही टॉपच्या इकॉनॉमी आहेत. मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो. आता हे आकडे फक्त आपण त्याच्यावर किती शून्य आहेत हे समजून घ्यायचं नाही, फक्त ट्रेंड समजून घ्या. नेमका आकडेवारीचा ट्रेंड काय? जगामध्ये सगळ्यात टॉपची जी कंट्री आहे त्याला आपण US म्हणतो. 21.43 US ट्रिलियन डॉलर त्यांचं इकॉनॉमी आहे. 21.43 US ट्रिलियन डॉलर. 2 नंबरला येतं चायना, 14.14 US ट्रिलियन डॉलर. त्यानंतर येतं जपान, 5.15 5.15 US ट्रिलियन डॉलर. त्यानंतर येतं जर्मनी, 3.86 US ट्रिलियन डॉलर. आता लागतो इंडिया 5 नंबरला येते. इंडियाचा नंबर आहे 2.93 US ट्रिलियन डॉलर. तर 2.93 US ट्रिलियन डॉलर ही भारताची इकॉनॉमीची साईज आहे. जगातला आपला 5 नंबरचा देश आहे. कधी 5 नंबर, कधी 6 नंबर राहतो. कारण युरोपमधले 2 देश आपल्या आसपासच राहतात. मला वाटतं एक फ्रान्स आहे आणि UK आहे. 2 देश आपल्या आसपास राहत असतात ह्याच 2 ते 3 ह्या US ट्रिलियन डॉलरच्या टर्नओव्हरमध्ये. 5 नंबरची कंट्री आहे इंडिया. आता आपल्याला वाटेल की 5 नंबरची कंट्री ज्यावेळेस भारत एवढा मोठा आहे, मग आपल्याला तेवढ्याच पद्धतीच्या सेवा सुविधा वगैरे सगळ्या गोष्टींचे बेनिफिट्स मिळाले पाहिजेत. मित्रांनो, त्याच्यामध्ये एक कन्सर्न असा आहे, तुम्ही टॉपचा जर US घेतली तर 21.43 US ट्रिलियन डॉलर आहे आणि इंडिया घेतला तर 2.93 आहे. आता 21.43 आणि 2.93 खूप मोठा गॅप आहे. आपला नंबर जरी 5 नंबरचा असेल तरी जो काही अंतर आहे पहिल्या, दुसऱ्यामध्ये आणि आपल्या 5व्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. ही आपली सध्याची परिस्थिती आहे. आता या कोविडमुळे काय काय झालं? कोविडमुळे सगळ्यात परिणाम पडला तर जे काही सरकारला उत्पन्न मिळत असतं त्या सरकारच्या उत्पन्नावरती सगळ्यात जास्त इफेक्ट पडला. आपण पाहतो की मागच्या आठवड्यामध्ये सरकारने काही गोष्टी देखील ओपन केल्या टॅक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. सरकारला उत्पन्न मिळायचं जवळपास 56% गोष्टी जवळपास ह्या सरकारला टॅक्सच्या स्वरूपामध्ये उत्पन्न मिळत असतं. मग त्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स आहे, GST आहे, इन्कम टॅक्स आहे आणि इतर पद्धतीचे टॅक्स आहेत. आता सरकार याच्यावर खर्चही करतं. खर्च कशाला करतं? त्याच्यामध्ये स्टेटचा हिस्सा असतो, सेंट्रलच्या काही स्कीम्स असतात, सिक्युरिटी असते, त्याच्यानंतर आपण जे काही लोन घेतले त्याच्यावरती इंटरेस्ट पेड करावा लागतो वर्ल्ड बँकला किंवा इतर कुठल्या सोर्सला. तर ह्या देखील गोष्टी सरकारला कळतात. याच्यावरती डायरेक्ट इफेक्ट झाला या सध्याच्या कोविडच्या परिणामाचा. नंतर एक मुद्दा आला इंटरेस्ट रेटवरती. सध्या तुम्ही पाहिलं तर इंटरेस्ट रेट खूप डाऊन आहे. RBIने देखील डाऊन ठेवला आहे. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे, मार्केटमध्ये आम्हा लोकांकडे जोपर्यंत पैसा खेळता येणार नाही
तोपर्यंत आपण खर्च करण्यासाठी मार्केटमध्ये बाहेर पडणार नाही. मग सर्वांकडेच पैसा येण्यासाठी शासनाने किंवा RBIने आपण त्याला म्हणूया, बँकेच्या सिस्टमनी काय केलेलं आहे, ते इंटरेस्ट रेट कमी केला आहे, सो दॅट लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात लोन मिळेल, लोक जास्तीत जास्त पैसा घेतील, आपण तो पैसा मार्केटमध्ये खर्च करू, मार्केटमध्ये खर्च केलेला पैसा बऱ्याचशा बिझनेसकडे जाईल, तो बिझनेसचा पैसा पुन्हा शासनाकडे टॅक्सच्या स्वरूपात देखील काही स्वरूपात जाईल, बिझनेसला पैसा लागेल, एम्प्लॉयमेंट वाढेल, युनिट डेव्हलपमेंट होईल. अशा बऱ्याच गोष्टी या एका इंटरेस्ट रेटच्या पॉलिसीमुळे देखील मार्केटमध्ये चेंज होऊ शकतो. दुसरा सडन इफेक्ट झालेला जर आपल्याला पाहायचा असेल तर सडन इफेक्टमध्ये जवळपास सेन्सेक्स आपण पाहतो, सेन्सेक्स जो BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वगैरे आहे, तर सेन्सेक्समध्ये जर पाहिलं तर सेन्सेक्स आपण 42, माझ्यासमोर काय आकडेवारी 2020 आत्ता म्हणजे जानेवारीच्या आसपास आपण 42,000 जवळपास सेन्सेक्स क्रॉस केला होता. आता तो 31,642वर आलेला आहे. मी या आठवड्यात घेतलेली आकडेवारी. आता 31,642 सेन्सेक्स आलेला आहे 42,000वरून. मित्रांनो, कल्पना करणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ कॉर्पोरेटवरती किती मोठा इफेक्ट झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेटवरती इफेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर आहे जो पुढचा इफेक्ट झालेला गोष्ट, एक्सचेंज रेट म्हणतो आपण त्याला. एक्सचेंज रेट म्हणजे काय की $1 आपल्याला पाहिजे असेल तर किती रुपये द्यावे लागतात, आणि आपल्याला आपले देखील स्टॉक $मध्येच उपलब्ध आहे, तर जवळपास 77 रुपयापर्यंत तो गेलेला होता, आता तो 75ला आलेला आहे. तर पुन्हा त्याच्यामध्ये तीन रुपयाचा जवळपास फरक पडलेला आहे, पॉईंटमध्ये फरक आहे पुढे. तर हा एक्सचेंज रेटमध्ये फरक पडला आहे. पुढचा एक्सपोर्टमध्ये सगळ्यात क्रिटिकल गोष्ट आहे मित्रांनो. ज्या देशाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवस्थित चालू आहे त्याच देशाला तेवढा इफेक्ट झालेला नाही. ज्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्टवर परिणाम झाला आहे त्या प्रत्येक देशाची इकॉनॉमी हे डाऊन झालेली आहे. भारताची इकॉनॉमी, माझ्याकडे काही आकडेवारी आहे मित्रांनो. जानेवारी 2020 म्हणजे आत्ता 2 महिन्यापूर्वी 25.36 बिलियन 25.36 होतं. या महिन्यामध्ये 21.41, जो 25 पासून ते 21पर्यंत आलो आपण. आता मला हे सांगा, हे एक्सपोर्ट आपलं बंद झालं. एक्सपोर्ट बंद झालं म्हणजे काय, बाहेरून येणारा पैसा बंद झाला. आपल्या वस्तू बाहेर जातात एक्सपोर्टचं करताना आणि आपल्याला पैसा मिळत असतो. तो पैसा फॉरेन करन्सी यायची बंद झाली भारताची. आणि भारताला फॉरेन करन्सी लागते कशाला, आपलं रॉ मटेरियल क्रूड ऑइल सगळं बाहेरून येतं. मग क्रूड ऑइल ज्यावेळेस बाहेरून येतं त्यावेळेस लक्षात घ्या, तो क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी आपल्याला काही आर्म्स खरेदी करावं लागतात, काही गोष्टी भारतामध्ये पिकत नाहीत, काही गोष्टी मिळत नाहीत, त्या गोष्टी बाहेरून घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी आपल्याला ती फॉरेन करन्सी लागत असते. तर एक्सपोर्टवर देखील इफेक्ट झालेला आहे. सगळ्यात मोठा इफेक्ट काय झाला आहे तर इम्पोर्टवरती देखील झाला आहे. आपल्याला जे काही खरेदी करावं लागतं, जे काही बाहेरून लागतं, तर ते इम्पोर्टवरती मला वाटतं 31.16 बिलियन बिलियन एवढा आकडा आहे. जवळपास तो 37-40च्या आसपास मंथली प्रत्येक महिन्यामध्ये असतो. तो केवळ 31मध्ये आला आहे आणि या महिन्यामध्ये तर अगदी कमी झालेला आहे. थोडंसं फास्ट जाऊया आपण. आता इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल बोललो. GDP रेट देखील थोडासा डाऊन झालेला आहे. मला 4.5 GDP रेट आपल्या आलेला आहे. महागाई वगैरे बरीचशी झाली आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया. पुढचा मुद्दा काय आहे, ह्या कोविडचा परिणाम पहिल्यांदा चायनामध्ये झाला. चायनाचा इम्पॅक्ट पूर्ण जगामध्ये झाला, कारण चायना इज बिग सप्लायर ऑफ वर्ल्ड. खूप मोठा सप्लायर आहे चायना. तर बरेचसे लोक म्हणतात की आपण चायनाच्या वस्तू बॅन केल्या पाहिजे वगैरे आहे. माझं मॅनेजमेंटचा अभ्यासक म्हणून असं मत आहे की हा थोडासा आपला भावनिक विचार झाला. ज्यावेळेस तुम्ही अर्थकारणावरती किंवा बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यून बघता त्यावेळेस चायनाकडून घेणं काही गोष्टीमध्ये आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पर्याय राहत नाही या अंगाने. आता चायनाचा मध्ये जो काही प्रकार वाढला कोविडचा, त्याचा डायरेक्ट भारतातल्या कुठल्या इंडस्ट्रीवरती फरक झाला. नंबर 1 ॲटोमोबाईल इंडस्ट्री. ॲटोमोबाईल इंडस्ट्रीला जे काही स्पेअर्स पार्ट लागतात, जे स्वस्त दरामध्ये चायनीजमधील काही कंपन्या आपल्याला सेल करतात भारतामध्ये, तेव्हा आपला ॲटोमोबाईल इंडस्ट्री खूप चांगल्या पद्धतीनं चालते. आपल्या ॲटोमोबाईलला खूप इफेक्ट झाला. मी काल परवा दिवशी एका न्यूज चॅनलला ऐकत होतो की एप्रिल महिन्यामध्ये एकही गाडी सेल झाली नाही म्हणे, 4 व्हीलर. असं कधीच झालं नाही. तर एकही गाडी सेल झाली नाही. तुम्ही कल्पना करा किती मोठा मार्केट आहे ॲटोमोबाईल्सचं. दुसरा डायरेक्ट इफेक्ट झाला पॉवरवरती. पॉवर म्हणजे जे एनर्जी आपण कन्झम्पशन करतो ती. इंडस्ट्रीज बंद आहेत, त्याच्यामुळे पॉवर कन्झम्पशन वाढणार नाही. घरगुती पॉवर कन्झम्पशनला एवढी काही लाईट लागत नाही, पण जे कन्झम्पशन इंडस्ट्रीसाठी केलं जातं ते खूप मोठ्या प्रमाणातलं आहे. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आपण जे सोलर एनर्जीचे पॅनल बसवतो,
ते सोलर एनर्जीचे पॅनल जे एखाद्या प्लॅन्टसाठी कदाचित पूर्वी म्हणजे मी काही प्लॅन्टला व्हिजिट केलेली आहे, तर 5-6 कोटी एका प्लॅन्टला जिथे गरज होती पूर्वी इंडियन पॅनल बसवले होते, तर त्या चायनीज पॅनलला ते काहीतरी 3-3.5-4 कोटीमध्ये तो प्लॅन्ट उभा राहतो. म्हणजे जे काही पॅनल आहेत सोलरचे ते तेवढ्या कमी दरामध्ये चायनावरून आपल्याला इम्पोर्ट मिळतात. आता या सगळ्याचा परिणाम आपल्या इथल्या इंडस्ट्रीवर झालेला आहे. पुढचा IT वरती झालेला आहे. IT इंडस्ट्री तुम्हाला माहीत आहे, IT मध्ये सगळ्यात जास्त UK, US या देशांमधलं ज्या काही बिझनेसच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आपण सपोर्ट करत असतो, त्यांना सॉफ्टवेअर देत असतो, त्यांना सगळ्या सेवा सुविधा आपल्या ज्या इथल्या भारतीय कंपन्या त्या द्यायचा प्रयत्न करतात. त्या केसमध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या इथेच खूप सारं सिस्टम बंद पडलेलं आहे. UK असेल, अमेरिका असेल, आपल्या सगळ्यांना आकडेवारी बातम्यातून माहीत होत असेल. तिथलं सिस्टम बंद पडलेलं आहे. मग तिथलं सिस्टम ज्यावेळेस बंद पडतं त्यावेळेस ते आपल्याला बिझनेस तर ऑटोमॅटिक बंद होणार आहे. तर IT इंडस्ट्रीला ब्रेक लागलेला आहे मित्रांनो. पुन्हा FMCG आहे, TV, फ्रीज घेण्याच्या मागं लोक पळत नाहीत. सध्या लोकांना खाणं पिणं, ग्रॉसरी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त गरजेच्या आहेत. तर ह्या डायरेक्ट इफेक्ट झालेल्या कंपन्या आंतरराष्ट्रीय मार्केटचा भारतावर परिणाम झालेला असा दिसतो. भारतामध्ये काय झालं मित्रांनो, प्रोडक्शन बंद झालेलं आहे. प्रोडक्शन बंद झालं म्हणजे पुढच्या सगळ्याच गोष्टी त्याची पूर्ण चेन बंद झालेली आहे. त्याच्यानंतर आता जो आपण खर्च करतोय तो फक्त 40% खर्च करतोय. तुम्ही पण तुमच्या घरी पहा, जर तुम्ही पूर्वी 1,000 रुपये खर्च करत असाल तर आता तुम्ही 400 रुपयेच खर्च करण्याचा प्रयत्न करताय. कन्झर्वेटिव्ह अप्रोच आपला तयार झालेला आहे. अर्थात कन्झर्वेटिव्ह अप्रोच आपला पूर्वीपासूनचा आहे आणि त्याच्यामुळेच मोठ्या मोठ्या वादळामध्ये भारतीय इकॉनॉमी आपली तरलेली आहे, आपल्या छोट्या छोट्या घरातून तरलेली आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपल्या घरामध्ये स्त्रिया देखील असतात, त्या देखील कुठेतरी पैसे ठेवलेले असतात. कधी तुम्हाला त्या दळणाच्या डब्यामध्ये दिसतं, कधी तुम्हाला कशाच्या कपड्यामध्ये ठेवले असतं. हे जे कन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे ना आपला कमी स्पेंड करण्याचा, तर ते कमी स्पेंड करण्याच्या याच्यामध्ये आपल्याकडे रिझर्व्ह राहिलेला आहे आणि तीच आपल्याला गोष्ट कदाचित बऱ्याचशा याच्यामधून तारलेली आहे असं माझं एक मॅनेजमेंटचा अभ्यासक म्हणून मत आहे. याच्यानंतर पुढे जाऊन पाहतो की आपण प्रायमरी मार्केटमध्ये खूप डिमांड आहे, आपल्या सगळ्यांना ग्रोसरी पाहिजे, हे पाहिजे, ती पाहिजे. आता ही इकॉनॉमी झाली, आंतरराष्ट्रीय अर्थकारण झालं, कोविडचं वातावरण झालं. स्कोप काय मित्रांनो, तुम्ही म्हणता रोजगारवरती आपण बोलतो, तर स्कोप काय? मग मित्रांनो खूप चांगली संधी मिळालेली आहे जगाशी थोडंसं डिस्कनेक्ट होण्याची. ज्यावेळेस ज्यावेळेस आपण असं म्हणू की थकलेलो असतो त्यावेळेस पुन्हा काम करण्यासाठी एनर्जी लागते, आपण थोडासा आराम करतो आणि पुन्हा एकदा रिबूस्ट होतो आणि पुन्हा कामाला लागतो. मित्रांनो कोविडने कुठेतरी ही पण संधी दिली आहे असं माझं मत आहे. पहा, इंडिव्हिज्युअल लेवलला दिलेली आहे, कार्यालयीन लेवलला दिलेली आहे, तुमच्या घरात देखील तुम्हाला मिळालेली आहे, मार्केटला मिळालेली आहे, सगळ्यांना संधी मिळाली आहे टू रिस्ट्रक्चर देमसेल्फ. क्रिकेटच्या मॅचमध्ये देखील काही वेळेचा ब्रेक घेतला तो स्ट्रॅटेजीज बदलल्या जातात आणि पुन्हा नवीन पद्धतीने खेळलं जातं. करूया ना थोडंसं तसं. आताचा टाईम आहे, कसला टाईम आहे, थोडंसं डिस्कनेक्ट झालो आहे वर्ल्डशी, मार्केट डिस्कनेक्ट झाले. ज्यावेळेस आपलं मार्केट वर्ल्डच्या मार्केटशी डिस्कनेक्ट झाले मित्रांनो, तो जो काही गॅप आहे तो गॅप आपण भरू शकतो. भारतीय माणसं ह्या गॅप भरू शकतात आणि हा गॅप म्हणजे तुमचं एम्प्लॉयमेंट आहे. हा गॅप काय आहे तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला तेही कळेल कुठला गॅप आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला गॅप तयार होतो त्यावेळेस तुम्हाला संधी आहे, ते तुम्हाला तिथं ॲड करायचं आहे, तुम्हाला काही तिथं फुलफिल करता येईल. त्यानंतर मागे एक भारताने खूप मोठा प्रॉब्लेम फेस केला होता, ब्रेन ड्रेन नावाचा. म्हणजे काय, खूप सारी IIT IIM वाली मंडळी इथं शिकायची आणि बरेच वेळेस फॉरेनला जाऊन ते जॉब वगैरे करण्याच्या याच्यामध्ये राहायची. हरकत नाही फॉरेनला जाऊन जॉब वगैरे करणे, पण काही काळ तुम्ही इंडियामध्ये स्पेंड करून इथल्या देखील गोष्टीला डेव्हलप करण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू परदेशच्या या NRIने बाळगला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण आहे सगळा जो काही ब्रेन आहे तुम्ही इथे डेव्हलप केला आहे अँड दॅट यू आर युजिंग फॉर समवन एल्स. नाव टाईम हॅज कम टू इन्व्हेस्ट युअर दॅट ब्रेन इन टू इंडियन इंडस्ट्री. हा सगळ्यात महत्त्वाचा टाईम आहे आपल्या सगळ्यांसाठी. काही लोक आता शहराकडली खेडेगावाकडे आलेले आहेत, आपण मायग्रेट होतात तसं डिमायग्रेट झालेले आहेत, वापस आलेले आहेत. हे जे काही लोक आहेत ज्यांना अनुभव आहे, त्यांना काही गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत मार्केटमधल्या, या सगळ्या लोकांचा उपयोग लोकल लेवलला डेव्हलपमेंटसाठी करू शकतो का? 100% करू शकतो. या अँगलने रोजगाराचा विचार केला पाहिजे. पुढे नवीन लिंक तुम्ही क्रिएट करा. आता सध्या वेळ मिळतो तर नवीन लिंक तुम्ही क्रिएट करा.
लोकल मार्केट सर्व करण्याचा प्रयत्न करा. लोकलला जे काही गरजा लागतात त्या सर्व करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारे लोकल रिसोर्सेस वापरा. दुसऱ्या रिसोर्सेसचा तुम्ही प्रयत्न करू नका. आणखी एक बिझनेसमध्ये आहे तुम्हाला स्कोपच्या अँगलनी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. सगळ्यांना माहीत आहे बिझनेसचा काही भाग आउटसोर्स केला जातो. आता पर्सन टू पर्सन आउटसोर्सिंग म्हणजे असं की माझं काही काम आहे मी कुणाला तरी एकट्यालाच देतो, पर्सन टू पर्सन आउटसोर्सिंग. त्यानंतर नॉलेज इंडस्ट्री जी आहे, नॉलेज इंडस्ट्रीला खूप चांगल्या पद्धतीनं सध्या डिमांड आहे. कारण ज्याच्याकडे नॉलेज आहे, आणि नॉलेज हे माणसांच्याच बुद्धीतून तयार होतं. नवीन आयडिया, नवीन क्रिएटिव्हिटी माणसांच्या डोक्यातून येते. आणि आपल्याकडे 130 करोड लोक आहेत भारतामध्ये. कॅन यू इमॅजिन हाऊ न्यू अँड हाऊ मच बिग न्यू आयडिया इज गोइंग टू कम. असा बराचसा स्कोप तुमच्याकडे आहे. तर स्कोपबद्दल बोललो तुम्हाला थोडंसं, काय कला आहेत काय नाहीत. आता आपण तुमच्या मुद्द्यावरती येऊया की कशा कशामध्ये तुम्हाला कल्पना आहेत, कशा कशामध्ये तुम्हाला जास्त तुम्ही सध्या स्किल बेस करू शकतात. तर एखाद्या माणसाला 4 पद्धतीच्या कला लागतात. एक आहे टेक्निकल स्किल, दुसरी आहे ह्युमन स्किल, तिसरी आहे कन्सेप्च्युअल स्किल, आणि चौथी आहे डिझायनिंग स्किल. टेक्निकल, ह्युमन, कन्सेप्च्युअल आणि डिझायनिंग. तांत्रिक ज्ञान पाहिजेच. माणसाला दुसऱ्या माणसाला सांभाळण्याचंही ज्ञान पाहिजे. तर्कशास्त्र पण पाहिजे. आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नियोजन पण करता आलं पाहिजे. ह्या 4 कला प्रत्येक व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही कार्यालयामध्ये काम करा, उद्योगामध्ये काम करा, घरी काम करा, किंवा इतरत्र कुठेही काम करा, ह्या 4 कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुम्ही काय काय करू शकतात ॲडिशनल रोजगाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, पुढे जाऊन कसा रोजगार राहील, काही गोष्टी महत्त्वाच्या सांगतो मित्रांनो. क्रिएटिंग बिझनेस मॉडेल. आता तुम्ही घरी आहात, सगळ्यांनाच वेळ मिळते. तुम्ही एका पेपर आणि पानावरती तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही फक्त बिझनेसचे प्लॅन डेव्हलप करा, बिझनेसचे मॉडेल डेव्हलप करा. उदाहरणामध्ये सांगतो मी तुम्हाला. ॲमेझॉन बिझनेस तुम्हाला माहीत आहे. ॲमेझॉन सगळेजण आपण ट्रेडिंग करतो. ॲमेझॉनचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तुम्ही कधी ऐकलेली आहे का? ॲमेझॉन काय करतो आहे, मॅन्युफॅक्चरर आर डिफरंट. त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग घेतलेल्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवरती आणलेल्या आहेत, त्या सगळ्या कस्टमरला डिलिव्हर करतात. एक मॉडेल डेव्हलप केलेलं आहे त्यानं. सगळं हे ऑनलाईन चालतं आहे. मेक माय ट्रिप घ्या. त्याच्यानंतर खूप सारे आता जेवढ्या काही तुम्हाला आता सध्या नवीन लेटेस्टमध्ये काय म्हणतात त्याला स्टार्टअप्स आलेले आहेत. खूप छोटी छोटी स्टार्टअप्स आहेत. आता हे जे स्टार्टअप्स आहेत यांनी अगदी कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तुम्हाला मॉडेल तर तुम्ही करू शकतात ना, आयडिया तुमच्याकडे राहू शकते. उद्या पैसा कदाचित त्या प्रपोजलला एखादा उद्योजक पैसा देईल, त्या प्रपोजलला कदाचित एखादी बँक पैसा देईल. तुम्ही तुमचे मॉडेल डेव्हलप करा, वेगवेगळी मॉडेल्स. दुसरं आहे तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकून घ्या या काळामध्ये. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, आज तुम्ही पाहतो की भारतामध्ये सगळ्याच गोष्टीचं मॅनेजमेंट केलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला देखील प्रमोट करणे याच्यातलं की डिजिटल मार्केटिंग आहे. एखाद्या संस्थेला प्रमोट करणे त्याचं मार्केटिंग आहे. त्यानंतर एखाद्या प्रोजेक्टला, एखाद्या इव्हेंटला प्रोजेक्ट करणे हे देखील मार्केटिंग आहे. तर या सगळ्याचं मार्केटिंग कसं करता येईल, या सगळ्याचं तुम्हाला ऑनलाईन गोष्टी कशा पब्लिश करता येतील याचं डिजिटल लर्निंग तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर आणखी एक स्कोपचा एरिया आहे डाटा मॅनेजमेंट. सगळ्यांकडे नाऊ द कन्सेप्ट हॅज कम टू मच डाटा इज देअर. खूप सारा डाटा झाला आहे. एवढा डाटा झालेला आहे की मला आता प्रश्न पडलो की मी नेमका कुठला डाटा घ्यायचा आहे. In this time, sorting has become very much necessary task. You have to be selective. You have to sort the data. Because sorting data will help to give you output. त्याला मिनिंगफुल डाटा तुम्हाला काढता आला पाहिजे. तर डाटा मॅनेजमेंट कसं करायचं, एखाद्या गोष्टी कुठल्या कंपनीचा असेल, एखाद्या ऑफिसचा असेल, कार्यालयात असेल, त्याचं डाटाचं मॅनेजमेंट कसं करता येईल. तर तुम्ही एक्सेल चांगल्या पद्धतीने शिकून घेतला पाहिजे या काळामध्ये. वर्ड चांगल्या पद्धतीने शिकून घ्या. आणि बरेचसे सॅपचे कोर्सेस आहेत. सॅप जो आहे आपण इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, सॅप तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर डिफरंट लँग्वेजेस तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. आज तुम्हाला हिंदी येते, तुम्ही कन्नड समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही गुजराती समजून घ्या, तुम्ही जर्मन लँग्वेज लावा, तुम्ही चायनीज लँग्वेज समजून घ्या. अगदी महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये प्रायमरी लेवलचं सगळ्या पद्धतीचं लँग्वेजेस तुम्हाला कळून जातं. आणि एखादी एक्स्ट्रा लँग्वेज तुमच्याकडे असणं हे कधीही जाऊन तुम्हाला फायद्याचं जातं, असं माझं मत आहे. पुढचं जे महत्त्वाचं आहे कंटेंट रायटिंग. कंटेंट रायटिंग हा एक नवीन विषय सध्या मार्केटमध्ये आहे. कंटेंट रायटिंग काय, आता बरेच आपण याच्या स्टोरी वगैरे ऐकतो, बऱ्याचशा स्टोरी ऐकतो. तर आजकाल रायटिंगची एक वेगळी मेथड निघालेली आहे. पहिलं कस्टमरला काय
वाचल्याला आवडतं हे समजून घेतात मार्केट रिसर्च करून, आणि त्याच्या पद्धतीनं पण हायपोथेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स तयार करून स्टोरी डेव्हलप केली जाते चित्रपटानुसार. तर ह्याला कंटेंट रायटिंग. आता हेही तुम्ही घरी बसून करू शकतात. आता याला तुम्हाला कल्पनाच फक्त रंगवायची आहे, तसं तुम्हाला बाहेर जाऊन काही सोर्सची तर काय आवश्यकता नाही. जेवढी तुमची हाऊ बिग द इमॅजिन लेवल दॅट बिग द स्टोरी इज गोइंग टू डेव्हलप. आणि याच्यामध्ये कंटेंट डेव्हलपमेंटला खूप जास्त मत आहे. नंतरचा मुद्दा आहे लर्निंग युजफुल सॉफ्टवेअर्स. जे जे काही सॉफ्टवेअर्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत, ॲप उपलब्ध आहेत, फोटोशॉपसारखे वगैरे, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ कटिंग, त्यानंतर जे जे काही ॲप आहेत जे कार्यालयीन कामासाठी तुम्हाला भविष्यात कामाला येणार आहेत, हे छोटे छोटे ॲप किंवा सॉफ्टवेअर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणखी एक इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये खूप स्कोप भविष्यामध्ये येणार आहे, हेल्थ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. मित्रांनो, जसा शब्द आपल्याकडे हेल्थ, म्हणजे आपण पैसा जर एखाद्या वेळेस कोणाला साचवायचा असेल, इन्व्हेस्ट करायचा असेल, तर आपण इन्व्हेस्टरकडे जाऊन त्याच्याकडून आपण त्याचं मार्गदर्शन घेतो. हेल्थसाठी डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टरची संख्या तशी मर्यादित आहे, 130 कोटी लोकांचा देश आहे. मित्रांनो, ह्यांना हेल्थ कन्सल्टेशन करणं हा देखील खूप महत्त्वाचा इथून पुढे जाऊन गोष्ट होणार आहे, खूप स्कोपफुल विषय राहणार आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटचा आहे. BP, शुगर आणि कॅन्सर हा या गोष्टी अगदी सहज झाल्यात सध्या या वातावरणामध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये ताणतणाव, कॉम्पिटिशन, हेवी वर्कलोड, या सगळ्यामध्ये स्ट्रेस ट्रिमेंडस येत आहे प्रत्येकाला. स्ट्रेस मॅनेजमेंटचा ह्या पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्कोप राहील असं एक सध्याच्या याच्यावरून वाटतं. त्यानंतर कॉम्प्युटर फंडामेंटल्स आपण त्याला म्हणतो. कॉम्प्युटर फंडामेंटल्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीनं कॉम्प्युटर कसे सॉल्व्ह करू शकतात, कॉम्प्युटरचे प्रॉब्लेम, हा देखील तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकतात. नंतरचा एक आहे ट्रान्सलेटर. आजकाल ट्रान्सलेटर मिळत नाहीत मित्रांनो. आपण पाहतो की जे सायन्सच्या गोष्टी इंग्रजी साहित्यामध्ये उपलब्ध आहेत, त्याच सायन्सच्या सर्व गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध दिसतात का तुम्हाला? नाहीत दिसत, किंवा शब्द तसे ॲज इट इज घ्यावे लागतात. आता मी पण आमच्या मॅनेजमेंटच्या विषयामध्ये ऑर्गनायझेशनल बिहेवियर नावाचा विषय आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारे भारताच्या बाहेरच्या खूप साऱ्या थेअरी आहेत ज्याचे काही शब्द फिक्स आहेत, ठरलेले, त्याला तुम्हाला काहीच करता येत नाही. असं बरंचसं मटेरियल इंग्रजीमध्ये आणि इतर भाषांमध्ये बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण ट्रान्सलेटर जर बनलात तर खूप चांगल्या प्रकारची डिमांड मार्केटमध्ये भविष्यात जाऊन आहे, असं माझं मत आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट प्रिपरेशन. कुठलीही गोष्ट मांडण्याची एक कला सगळ्यांकडे अवगत नसते. कागदावरती गोष्टी मांडण्याची कला तर काहीच लोकांमध्ये असतं, असं माझं मत आहे. कागदावरती एखादी गोष्ट मांडत असताना तो एक प्रस्ताव आहे. एखादा प्रस्ताव कसा द्यावा, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असाव्यात, त्या प्रस्तावामध्ये फीचर्स कसे असावेत, त्या प्रस्तावाचे स्पेशल पॉईंट्स काय असावेत, कुठल्या गोष्टीवर निगोशिएट करावं, कुठल्या गोष्टीवर फोर्स करावं, त्याचं टेम्पलेट कसं असावं, तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये असावं, लँग्वेज काय असावी, वर्डिंग काय असावी, काही तुमचे USP वर्ड्स काय असावेत, बँकेला प्रपोजल कसं द्यावं, या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, या सगळ्या गोष्टीनं तुम्ही ते प्रोजेक्ट कसा तयार करता येईल, या देखील गोष्टीसाठी तुम्ही सध्या प्रिपरेशन करू शकतात, असं माझं मत आहे. पुन्हा एक आहे विषय सध्या नवीन हॉटचा विषय आहे की कन्सल्टिंग करणे. कन्सल्टिंग म्हणजे समजून सांगणे. मला आठवतं, तसं भारतामध्ये कधी होणार नाही, माझी एक ट्रेनर होती. माझे ट्रेनर टोरंटोमधली त्यांनी होते. तर शी इज अलोन ॲट होम, एकटीच राहायची. त्यांनी मला हा विषय सांगितलेला होता की तुम्ही परदेशामध्ये लोक एवढी एकटी राहतात, लोक एवढं म्हणजे एकट्यामध्येच जगत आहेत की त्यांना चर्चा करायला लोकसोबत उपलब्ध नाहीत. या केसमध्ये चक्क काही पैसे पेड करून तुम्ही तुमची व्यथा त्या लोकांदेखत मांडू शकतात. अशा पद्धतीचा अनइमॅजिनेबल, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत मित्रांनो. भारतात तशी वेळ येणार नाही. 130 कोटी लोकांचा देश आहे आपला आणि तसं संस्कृती आपली खूप चांगली आहे. त्यामुळे रिलेशन, माणसात राहणे, ही आपली वृत्ती जपणे आपल्या भारतामध्ये आहे, तर ते आपल्याला कामाचे आहेत. कन्सल्टेशनमध्ये मित्रांनो हेल्थचं कन्सल्टेशन आहे, डायटिंगचं कन्सल्टेशन आहे, तुम्ही जिममध्ये ट्रेनरचं कन्सल्टेशन घेऊ शकतात, तुमच्या लहान मुलाचं दुसऱ्याच्या लहान मुलांना तुम्ही कसं ट्रेन करू शकतात वेगवेगळ्या स्किलमध्ये, त्याचं तुम्ही कन्सल्टेशन करू शकतात. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव होणार आहे, असं माझं मत आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही या कालावधीमध्ये करू शकतात, किंवा तुम्ही तुमच्याकडे एक्स्ट्रा फीचर म्हणून ठेवा. हे जे काही सांगतोय मित्रांनो कसं आहे,
जे तुमच्याकडे स्किल आहे त्या स्किलला मार्केटमध्ये डिमांड आहे, चांगली गोष्ट आहे. असेल डिमांड, गुड. ह्या स्किल शिका, तुमचं काम आणखी मोर इफेक्टिव्ह होईल. तुमच्याकडे असणाऱ्या डिग्रीला मार्केटमध्ये डिमांड नसेल तर ती डिग्री प्लस ह्या कला तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला तुमचा स्वतःचा स्कोप डेव्हलप करण्यासाठी यू कॅन क्रिएट युअर सेलेबल व्हॅल्यू. सेलेबल व्हॅल्यू प्रत्येक गोष्टीची असते, ती सेलेबल व्हॅल्यू तुम्ही तुमची क्रिएट करू शकतात या सगळ्या एक्स्ट्रा स्किल तुमच्याकडे ठेवून. पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे क्रिएटिंग आर्टिस्टिक अप्रोच. माझे काही भास्कर साठे सर देखील आहेत, माझे काही सायन्सची मंडळी पण इथे समोर आहे. एक गोष्ट मी अनुभवलेली सांगतोय तुम्हाला. जर तुम्हाला आर्टचा माणूस बसवा, तुम्ही कॉमर्सचा बसवा आणि एखादा सायन्सचा माणूस बसवा. एखादी कविता जर आली तर सायन्स फेलो विल से ओके फाईन, बिकॉज he is grown up with some chemicals in laboratory. he is become in that form. तुम्ही तीच कविता एखाद्या आर्टच्या माणसाला ऐकवा, ही विल से वाव, क्या बात आहे, बढिया, नाईस. सो दॅट द वे ही विल कम, दॅट द वे ही विल रिॲक्ट. आणि तुम्ही एखादी गोष्ट कॉमर्सच्या आहे त्यांना म्हणाल त्याच्यामध्ये काही उपयुक्त काय आहे का सांग मला. तर प्रत्येकाचा बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मित्रांनो, माझा इथं सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की आपल्याकडे आर्टिस्टिक अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये आर्टिस्टिक अप्रोच असला पाहिजे. आर्टिस्टिक अप्रोचने काय होतं, तुमच्याकडे गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होऊन जातो. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सेन्सिटिव्ह होऊन जातो आणि त्या सेन्सिटिव्ह दृष्टिकोनातून तुम्ही ह्युमॅनिटीज ही जपू शकतात. तुम्ही सोसायटीज पॉईंट ऑफ व्ह्यूनं गोष्टी बघू शकतात. हा आर्टिस्टिक अप्रोच असला पाहिजे. इव्हन मी एका ठिकाणी स्टोरी देखील ऐकली की काही ब्लॅकबेरी हा जो काही मोबाईल आहे याच्यामध्ये एक आर्ट बॅकग्राऊंडचा देखील काय म्हणू त्याला एक मेंबर आहे त्या टीममध्ये. का बरं तो मेंबर त्या टीममध्ये आहे, तर त्या ब्लॅकबेरी मोबाईलला ज्यावेळेस मी हातामध्ये घेईल त्यावेळेस तुम्हाला आर्टिस्टिक फील वाटला पाहिजे. तर तो जो काही लुक आहे, तो जो काही फील आहे, तो एक आर्टिस्टिक माणूस देऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे आर्टिस्टिक अप्रोच असला पाहिजे या देखील मताचा मी आहे. आणि हा देखील गोष्ट तुम्ही भविष्यामध्ये जाऊन इम्प्लिमेंट करू शकतात. किंवा बऱ्याचशा यूट्यूबला खूप साऱ्या प्रोजेक्ट दिलेले असतात. ते प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या याच्यावरती आत्ता सध्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला मिळेल तसा वेळ तुम्ही इम्प्लिमेंट करत राहा. तुम्ही काही कुकिंग डिश बनवत राहा. तुम्ही त्यानंतर हेल्थची ट्रेनिंगबद्दल जेवढे काही कोर्सेस आहेत त्या सगळ्या गोष्टी घरामध्ये राहून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात, असं माझं तुम्हाला मत आहे. मी शेवटचे 2 पॉईंट काही घेणार आहे आणि थांबण्याचा प्रयत्न करेन. एक 12 पॉईंट अजेंडा मित्रांनो इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. हा 12 पॉईंट अजेंडा जो आहे, एक तर तुम्ही चेंज ॲक्सेप्ट करा. देर इज नथिंग इज कॉन्स्टंट इन द वर्ल्ड एक्सेप्ट चेंज. तुम्ही चेंज ॲक्सेप्ट करा. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचं व्हिजन अँड मिशन डिसाईड करा. आय वॉन्ट टू डू दॅट. व्हिजन, मिशन आणि इतर गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे टार्गेट, गोल्स, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज, व्हिजन, मिशन हे टप्पे आहेत. तर तुम्ही सगळे तुमचे टार्गेट्स, ऑब्जेक्टिव्ह, व्हिजन, मिशन, गोल सगळे फिक्स करून ठेवा. त्याच्यानुसार जर्नी करा. ड्राफ्ट द प्लॅन, यानुसार प्लॅन ड्राफ्ट करा. सर्च the matter you require to achieve your goal, achieve your vision. Then you try to gather the medium. कुठल्या माध्यमानं तुम्ही तुमचं विजन अचीव करू शकतात ते मीडियम तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. लर्न ॲज मेनी ॲज यू कॅन. जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. त्या घेतलेल्या नॉलेजला इंटरप्रिट करा, त्या नॉलेजला टेस्ट करा, त्या नॉलेजला अप्लाय करा, त्या नॉलेजला एक्झिक्यूट करा. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही एखाद्या युजफुल कंटेंटला बाहेर पडणार. आता जे काही कंटेंट बाहेर पडेल ते युजफुल कंटेंट असेल. आता हे तुमचं युजफुल कंटेंट इट शुड बी अ पार्ट ऑफ सॉल्युशन्स. मित्रांनो, बरेच वेळेस आपण प्रश्न मांडतो. तुम्ही कार्यालयामध्ये देखील काम करतात तर बरेच वेळेस आपण प्रश्न घेऊन जातो. तर माझी एक छोटीशी अपील आहे, तुम्ही जस्ट एक प्रश्न घेऊन जाताय, सोबत 2 उत्तरं घेऊन जावा. ह्या प्रश्नाचे हे 2 उत्तर आहे. यू कॅन डिसाईड सर. तर ज्यावेळेस तुम्ही असं सॉल्युशन बेस्ड काम करताल तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह दिसेल. आणि हा पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा इफेक्टिव्ह राहण्यासाठी खूप कामाला येणार आहे. सॉल्युशन बेस्ड गोष्टी करा. तुमच्याकडे असणाऱ्या नॉलेजचं, गोष्टीचं, स्किलचं पॅकेजिंग करा मित्रांनो. आणि हे पॅकेजिंग क्वालिटी बेस्ड आणि त्याची इम्पॉर्टन्स तुम्हाला माहीत असू द्या की माझ्या या पॅकेजिंगमध्ये हे स्ट्रेंथ आहे आणि हे विकनेसेस आहेत. देन स्टार्ट रेफरन्सिंग.
हे जे तुमचं पॅकेज आहे ते रेफरन्स करा, मित्रांना रेफर करा, तुमच्या ग्रुपला रेफर करा, प्रोफेशनल लेवलला रेफर करा, एक्सप्लोअर करा, बाहेर जेवढं आणता येईल तेवढं आणा. त्याच्यानंतर याच्यातून रेफरन्सिंग केल्यानंतर जेवढ्या काय तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत त्या ग्रॅब करा. तुमच्या मर्यादा क्रॉस करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मर्यादा जोपर्यंत क्रॉस करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की माझी मर्यादा काय आहे. यू हॅव टू ॲक्सेप्ट एव्हरी चॅलेंज फ्रेंड्स. तुम्ही जर चॅलेंज ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट बाहेर पडेल की तुम्हाला अनुभव मिळेल आणि पुढच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही ती गोष्ट करताल त्यावेळेस तुम्हाला कसलाही तणाव कसल्याच गोष्टी बाकीच्या येणार नाही. तो अपडेट युअर सेल्फ, टेक अ फीडबॅक. तुमच्या प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक घ्या. फीडबॅक घेतल्यानं गोष्टी कंट्रोल करायला सोप्या जातात. फीडबॅक घेतल्यानं गोष्टी तुम्हाला चेंज करता येतात, गोष्टी अमेंड करता येतात आणि घेतलेल्या फीडबॅकचं करेक्शन करा आणि पुन्हा एकदा गोष्टी रिशफल करून बाहेर या. ह्या अजेंडा बेस बोललो. शेवटच्या माझ्या 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत या पूर्ण सेशनमधून. मित्रांनो, लाईफस्टाईल विल चेंज. ही लाईफस्टाईल बदलणार आहे. कदाचित आपण रुमाल बाळगत होतो, आता आपल्याला मास्क पण बाळगावं लागेल, इतर गोष्टी पण बाळगावं लागेल. ॲक्सेप्ट करूया, पुढे जाऊया. कारण चेंज ॲक्सेप्ट करून पुढे जाण्यानं आपलाही फायदा आहे, निसर्गाचाही फायदा आहे. कारण जे काही आत्ता उद्भवतं आहे आपण आपल्याच गोष्टीमुळे उद्भवतं आहे सगळं. बऱ्याचशा माझ्या कवितेत देखील बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत याच्या संदर्भात. इंडिव्हिज्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलायचं झालं तर मित्रांनो, यू डिसाईड व्हॉट इज सक्सेस मीन फॉर यू. तुमच्या स्वतःसाठी सक्सेस म्हणजे काय आहे ठरवून घ्या. कुणासाठी सक्सेस हे छोटीशी नोकरी असेल, कुणासाठी सक्सेस हे ॲप्रिसिएशन असेल, कुणासाठी सक्सेस त्यांच्या घर असेल, कुणासाठी सक्सेस त्याच्या सोसायटीमधल्या काम असेल. आपलं सक्सेस कशामध्ये आहे हे डिसाईड करा. इफ यू ट्राय टू कम्पेअर एचं सक्सेस आणि बीचं सक्सेस सारखं नाही. तुमचं सक्सेस हे दुसऱ्या सक्सेसपेक्षा वेगळं आहे. तुम्ही तुमच्या सक्सेसचं डेफिनेशन समजून घ्या, तुमची सॅटिस्फॅक्शनची डेफिनेशन समजून घ्या आणि त्याच्यानुसार काम करा. दुसरी एक गोष्ट मला अशी वाटते की आता सध्या या कालावधीमध्ये सोशल मॉडेलिंगची गरज आहे. मला 2-3 गोष्ट अनुभवल्या. मी 2-3 गोष्ट अशा अनुभवल्या की आपल्याकडे जे कमी दर्जाचे कामं आहेत त्याला तेवढं रेप्युटेशन नाही आहे मार्केटमध्ये. मी ड्रायव्हिंग करतो आहे, मी समजा काहीतरी फिटिंग करतो आहे, त्याच्यानंतर मी आणखी काही गोष्टी छोट्या मोठ्या करतो आहे. तर या ज्या वेळेस आपण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करतो आपण याला थोडंसं तुच्छ मानतो. साफ करायचं आहे, साफसफाई करायचं आहे, क्लिनिंग करायचं आहे. माझी सर्व सेलिब्रिटींना अपील आहे, माझी शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्वांना अपील आहे, ही छोटी छोटी कामं तुम्ही चालू करायला. सो दॅट जी इतर लोक आहेत समाजातली ती लोक फॉलो करतील. त्यावेळेस त्या सर्व गोष्टींना एक रेप्युटेशन मिळून जाईल आणि ते रेप्युटेशन एक सोशल मॉडेलिंग म्हणून पुढे येईल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि सोशल मॉडेलिंग करणं खूप गरजेचं आहे. जगात सगळे सांगतात हे करू ते करू ते करू, नेमकं करायचं काय? आय डोंट हॅव एक्झाम्पल बॉस. इफ यू डोंट हॅव एक्झाम्पल यू विल आउट ऑफ युअर वेज. तुमच्या मार्गापासून लांब जाचाल. त्यामुळं सोशल मॉडेलिंग प्रत्येक सेलिब्रिटी, माझं मत आहे प्राध्यापक देखील आपल्या शैक्षणिक क्षेत्रातला सेलिब्रिटी आहे. तो आपण आपल्या विद्यार्थ्यांचे मॉडेल आहोत. एखादा विद्यार्थी आपल्या क्लासमधली आपली स्टाईल फॉलो करतो. मी बरेच वेळेस अनुभवलेल्या ह्या गोष्टी. त्यामुळे जेवढी मॉडेलिंग आपण करू शकतो तीच मॉडेलिंग आणि सोशल मॉडेलिंग आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं माझं मत आहे. मी काही ईमेल्स देखील काही कॉर्पोरेटला पाठवलेले आहेत. बऱ्याचशा कॉर्पोरेटला ईमेल्स पाठवले आहेत की हा जो काही तुम्हाला जे काही वाटतंय ते इंडियन सोशल बेस्ड गोष्टी कराव्यात या अँगलने देखील पाठवलेलं आहे. रेप्युटेशन टू ऑल काइंड्स ऑफ वर्क आणि तुम्ही तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल डिसाईड करा. या सर्व गोष्टी या तुमच्या या सेशनमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तसा रोजगार आणि इकॉनॉमी या दोन्ही कनेक्टेड विषय आहेत. तुम्हाला रोजगार समजून घ्यायचा असेल तर इकॉनॉमी समजून घ्यावी लागेल. इकॉनॉमी समजून न घेता तुम्ही रोजगाराच्या मागं पळचाल तर मग तुम्हाला कळणार नाही की मी होल्ड किती करू, ग्रीप किती करू. त्यामुळं सध्याच्या या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः हा प्रयत्न करा की मला जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लेवलला जे काही करता येईल ते मी करण्याचा इथं प्रयत्न करेन. ॲट लास्ट मला ते कबीरांचा एक दोहा इथे आठवतो, तो मी बोलेन आणि मी माझं सेशन थांबवेन कारण आणखी एक मीटिंग मला वाटतं चालू आहे विद्यापीठामध्ये. तर कबीर असं म्हणतात की कारण आपल्याला इंडिव्हिज्युअली डेव्हलप व्हायचं,
म्हणजे मला डेव्हलप व्हायचं तर मला काम करावं लागेल. शेजाऱ्याला डेव्हलप करून काय त्याचं त्यानं करेल, माझं मला करावं लागेल. तिल में है तेल, जे तीळ आपण जे खातो, तिल में है तेल, सूरज में है आग, तेरा प्रभू तुझ में है, हो सके तो जाग. आपलं आपल्यामध्ये आहे. आपल्याला ठरवायचं आहे की मला काय करायचं आहे, मला काय नाही. मी पुन्हा एकदा डॉक्टर सुनील सर यांचे आभार व्यक्त करतो. मी बाकी सगळे आमचे मित्रवैर्य कैलास सर आहेत, आमचे विद्यार्थी देखील काही जुळलेले आहेत. मुन्ना शेख आहे, आनंद मुळे सर आहेत, अमोल राठोड आलेले आहेत. आमचे शिवाजी विद्यापीठातली मंडळी देखील डेडेकर सर आहेत. आपल्या सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो. बरेचसे आमचे संजय शिंदे सर आहेत. बरेचसे विद्यार्थी नामदेव आहेत आमचे इथले सब कॅम्पसमधली. बाकीची बरीचशी मंडळी आहे. मी सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो आणि पुढील बैठकीला जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांची इथं रजा घेतो आणि थांबतो. नमस्कार डॉक्टर सुनीलजी, आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि असाच हा उपक्रम तुमचा चालू राहण्यात यावा. धन्यवाद.